नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव ढाकणे, आनंद ॲग्रो केअर प्रतिनिधी. आज आपल्यासमोर एक अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन येत आहे. तो म्हणजे सोयाबीन लागवडीसाठी महत्त्वाचे 5 सुधारित वाण, म्हणजेच आपण ज्याला की इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हणतो. तर मित्रांनो, अवघ्या 15 दिवसामध्ये जे आहे ते आपला खरीप सीझन चालू होत आहे आणि खरीप सीझन मध्ये शेतकरी जे आहेत ते सोयाबीनची लागवड करत असतात आणि त्यांच्यासमोर जो आहे तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न पहिला येतो सोयाबीन लागवडी करण्यासाठी, तो म्हणजे सोयाबीन वाणांची निवड. तर मित्रांनो, या संदर्भात जो आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे टॉप सुधारित वाण कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिला वाण येतो आपला JS 335. तर हा वाण जो आहे जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर MP या विद्यापीठाने जो आहे हा वाण विकसित केलेला आहे. तर या वाणाचे वैशिष्ट्य असे की मित्रांनो, हा वाण पूर्ण भारतामध्ये वापरला जातो आणि JS 335 हा जो वाण आहे तो लवकर काढणीस येणारा वाण आहे. म्हणजे 90 ते 100 दिवसामध्ये जे आहे आपण या वाणाची काढणी करत असतो. त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे JS 335 हा जो वाण आहे तो हलक्या, मुरमाड किंवा भारी जमीन म्हणजे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आणि सर्व प्रकारच्या ऍटमॉस्फिअर म्हणजे सर्व प्रकारच्या हवामानात जो आहे हा वाण घेतला जातो आणि या वाणाचं जे आहे ते स्थिर उत्पादन आहे. त्याचमध्ये 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी आणि आपण जर हा जो वाण आहे तो टोकन पद्धतीने जर बेडवर जर लावला तर आपण 15 क्विंटल पेक्षाही एकरी जास्त उत्पादन मित्रांनो घेऊ शकतो. तर कीड प्रतिकार शक्ती, खोडमाशी आणि ग्रिडल विटल हे जे 2 कीड येतात आपल्या सोयाबीन मध्ये मुख्य, तर यांना आपण प्रतिकारक्षम असा हा वाण आहे. त्याचबरोबर JS 335 जे आहे त्याचं जे आहे 30 ते 35 किलो बियाणे आपल्याला प्रति एकरी लागत असते. दुसरा महत्वाचा वाण म्हणजे KDS 726 म्हणजेच फुले संगम नावाने जे आहे हा वाण येतो. तर मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी या विद्यापीठाने जे आहे हा वाण विकसित केलेला आहे. हा जो वाण आहे फुले संगम हा 2016 साली NPKV राऊरी या विद्यापीठाने विकसित केलेला आहे आणि या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हा वाण लेट आहे. 105 ते 115 दिवस या वाणाला निघण्यासाठी काढणीसाठी लागतात. परंतु हा वाण लेट आहे तरी पण त्याची जी उत्पादन क्षमता आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे एक 15 ते 18 क्विंटल प्रति एकरी एवढं उत्पन्न आपण या वाणापासून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या सोयाबीन मध्ये तांबेरा रोग येत असतो मित्रांनो. तांबेरा रोगालाच आपण रस्ट असे म्हणतो. तर या रस्ट रोगासाठी पण हा वाण जो आहे तो प्रतिकारक्षम आहे. त्याचबरोबर सोयाबीन मध्ये मॅच्युअर झाल्याच्या नंतर म्हणजे काढणीस आल्याच्या नंतर एक मुख्य समस्या येते, ते म्हणजे शेंगा फुटण्याची किंवा शेंगा आपण तडकणे म्हणतो त्याला. तर या वाणामध्ये जे आहे तर यासाठी हा वाण प्रतिकारक्षम आहे. तिसरा महत्वाचा वाण तो म्हणजे KDS 992 फुले दुर्वा. तर मित्रांनो, हा वाणही NPKV राऊरी या विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण आहे. या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हा वाण खूप लवकर काढणीस होतो. म्हणजे 90 ते 100 दिवसामध्ये जे आहे हा वाण आपल्याला काढणीस तयार होतो. त्याचबरोबर तांबेरा रोग असेल, जांभळ्या रंगाचे बियांचे डाग येत असतील, जीवाणूजन्य रोग असेल, या सर्व गोष्टींसाठी जो आहे हा वाण प्रतिरोधक आहे. या वाणासाठी एक 20 ते 30 किलो प्रति एकरी जे आहे आपल्याला बियाणे या वाणाचे लागते. त्याचबरोबर KDS म्हणजे फुले संगम असेल, फुले दुर्वा असेल, आपण मागे वाण बघितला फुले संगम 2 नंबरला, किंवा फुले दुर्वा आहे, हे जे वाण आहेत आपल्याला काळ्या कसदार जमिनीमध्येच घ्यायचे आहेत. आपल्याला हलक्या जमिनीत हे वाण घ्यायचे नाहीयेत, कारण हलक्या जमिनीमध्ये हे वाण येत नाही चांगल्या प्रकारे. त्यामुळे आपल्याला काळ्या जमिनीमध्येच हे वाण घ्यायचे आहे. उत्पादन क्षमतेमध्ये जर बघितलं आपण तर एक 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी हे जे उत्पन्न आहे या वाणापासून आपल्याला मिळते. तिसरा महत्वाचा वाण म्हणजे KDS 753 म्हणजेच फुले किमया. तर हा जो वाण आहे हा वाण पण आपल्याला लवकर काढणीस येतो. त्याचबरोबर 90 ते 105 दिवसाचा जो आहे या वाणाचा कालावधी असतो आणि बियाण्याचा दर जो आहे तो 25 ते 30 किलो प्रति एकर. यामध्ये तांबेरा म्हणजे रस्ट रोग आणि पानावर जे रोग येतात त्यासाठी हा वाण प्रतिकारक्षम आहे. तर मित्रांनो, काढणीपूर्वी जे आहेत शेंगा फुटत असतात आपल्या सोयाबीन मध्ये, तर हा वाण त्यासाठी प्रतिकारक्षम आहे.
पाचवा आणि महत्वाचा जो वाण आहे सोयाबीनचा तो म्हणजे पीडीकेव्ही आंबा. तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाने हा वाण विकसित केलेला आहे. तर या वाणाची वैशिष्ट्य अशी की हा जो वाण आहे आपण विदर्भ रिजनसाठी हा वाण वापरतो जनरली. त्याचबरोबर हा वाण लवकर येणार वाण आहे. 94 ते 96 दिवसात आपल्याला काढणीस हा वाण येतो. त्याचबरोबर मुळकूज असेल, खोडकूज असेल आणि आता नवीन जी समस्या येत आहे दिवसेंदिवस, जी पिवळा मोजॅक व्हायरस म्हणतो आपण सोयाबीन मध्ये, तर या रोगासाठी हा वाण जो आहे तो प्रतिकारक्षम आहे. त्याचबरोबर शेंगा पक्व झाल्यानंतर जे आहे 10 दिवसानंतर पण शेंगा तळकत नाहीत, त्यासाठी प्रतिकारक्षम जो आहे तो आपला पीडीकेव्ही आंबा हा वाण आहे. त्याचबरोबर उत्पादनाचा विचार केला तर जनरली आपण जे 5 ही जे वाण बघितले ते एकदम स्थिर उत्पादनामध्ये म्हणजे 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी जे आहे ते उत्पन्न देतात. परंतु जर आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण जर टोकन पद्धत वापरली आणि जर आपण बेडवर जर लागवड केली सोयाबीनची, तर आपल्याला 15 क्विंटलच्या समोर म्हणजे 15 ते 20 क्विंटल पर्यंत ही एकरी उत्पादन आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आता खरीप सीझन येत आहे आणि आपल्याला वाणांची निवड करणे म्हणजे सोयाबीनचे वाण आपण लागवड करत असतो तर त्यांची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे. तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये मुख्यतः कोणकोणत्या समस्या येतात. नवीन समस्येमध्ये पिवळा मोजॅक व्हायरस असेल, खोडकूज असेल, मर रोग आहे, तांबेरा रोग आहे, हे सर्व रोग जे आहेत किंवा किडी आहे, ग्रिडल बिटल आहे, या सर्व रोग आणि किडी येत असतात. तर यांना प्रतिकारक्षम असे वाण आपल्याला वापरायचे असतात आणि यासाठी महत्वाचे हे जे विद्यापीठानं विकसित केलेले वाण आहेत, सुधारित वाण, तर हे आपण वापरू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.